पक्ष चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे. ती सुनावणी कदाचित अंतिम टप्प्यात आली असं म्हणलं जातं की त्या दरम्यान या सगळ्या घडामोडी घडतात. त्यामुळे न्याय मिळेल किंवा निकाल लागेल असं वाटतंय. हम तो पिछले 4 साल से इंतजार कर रहे हैं की 4 वर्षात आम्हाला असं वाटते की आता लागेल पण ते पुढे चाललेलं आहे. आता मात्र ज्या पद्धतीने प्रश्नोत्तरं चाललेली आहेत, माननीय न्यायमूर्ती सुद्धा आमच्या वकिलांना प्रश्न विचारतात की जे प्रश्न निवडणूक आयोगाने विचारायला पाहिजे होते. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे की निवडणूक आयोगाने जे बिनधास्तपणाने सांगितलं की आमच्या पक्षाची घटना त्यांच्याकडे नाही. अरे नाही तर आमच्याकडे मागायची, आम्ही दिलेली होतीच. पण नाही म्हणून तुम्ही, याला काहीच अर्थ नाही आहे की घटना नाही म्हणून तुमचं, घटना आम्ही दिलेली होती. जर तुमच्याकडे घटना गहाळ झाली असेल तर आमच्याकडे मागा, आम्ही तुम्हाला पुन्हा घटना देऊ. पण घटना नाही म्हणून तुम्ही निकाल नाही बदलू शकत. तर ह्या अशा काही गोष्टी ज्या आहेत ते या वेळेला पहिल्या प्रथम ही प्रश्नोत्तर होत आहेत. म्हणून आम्ही आशादायी आहोत. आम्हाला कोणावरही अन्याय करून निकाल नको आहे. संविधानानुसार आम्हाला निकाल पाहिजे. जर संविधानानुसार पाहिलं तर हे गद्दार यांनी सरकार स्थापनच करू शकत नव्हते, अशी ही परिस्थिती आहे. तुम्ही पत्रकार परिषदेच्या वेळेस उल्लेख केला की कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि वादळापूर्वीची शांतता आहे. नक्की यातून तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं? त्यातून असं आहे की देशात आता सगळे लोक बोलायला लागलेले आहेत. देशात सगळे लोक आता या मोदी सरकारविरुद्ध बोलायला लागलेले आहेत. कारण आता फसवणुकीचे दिवस गेले. आजचे दिन वाट बघता बघता अत्यंत वाईट दिवस यायला लागलेले आहेत. आणि हे याच्यासाठी लोकांनी सरकारला पाठिंबा नव्हता दिला. गद्दारी करून सरकार वाचवणं याच्यासाठी ज्यांनी कोणी मतं दिली त्यांनी मोदींना मतं नव्हती दिली. एकीकडे मोहन भागवत तरुणांशी संवाद साधतात, दुसरीकडे मुंबई, पण तरुण ऐकायला तयार नाही आहेत. मोहनजी काल आले होते, तरुणांशी एक संवाद साधण्याचा त्यांनी एक केविलवाणा प्रयत्न जरूर केला. पण त्यातनं बाहेर पडलेल्या तरुणांची जी काय प्रतिक्रिया आहे ते कोणी ते ऐकायच्या मानसिकतेत नाही आहेत. त्यांचं म्हणणं की तुम्ही आत्ता काय करताय आणि प्रवचनं काय देतायत तुम्ही, हे सुधरत का नाही आहे. सरकार तुमचं आहे ना, सरकार तुमचं आहे, तुम्ही मेहनत करून आणलेलं सरकार आहे. हे सरकार असं वागताना तुम्ही गप्प का बसलात, का तिकडे जाऊन भेटला नाही लोकांना. आणि तिकडे आत्तासुद्धा अमित शहाचा राजीनामा मागितला जातोय. जर RSS सरकार चालवत असेल आणि RSSचं भाजप ऐकत असेल तर मोहनजींनी मुलांशी संवाद साधण्याच्या आधी अमित शहाचा राजीनामा घेऊन मग साधायला पाहिजे. तरुणांच्या आणि पंतप्रधानांचे अनेक ठिकाणी पोस्टर्स लागलेले, जनजी विथ PM आणि अशा पद्धतीचं. हे भाडोत्री लोक आहेत. या भाडोत्री ही आता काय झाले, भाजपला आता फेस सेविंग राहिलेलं नाही आहे. कारण त्यांच्या तोंडाला फेस आला आहे. म्हणून जसं ते ट्रोलर गँग आहे, हे गँग आहे, त्या गँग आहे, तशी त्यांची पोस्टर गँग आहे. सोडून द्या. मला हा विषय फार आता महत्त्वाचा वाटतो की आमच्या केसची सुनावणी सुरू असताना जे पंतप्रधान जेनझींना नाही भेटले ते पंतप्रधान गद्दारांना भेटत आहेत आणि गद्दारांना सांगतात की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हे फार आक्षेपार्ह आहे आणि ह्याची दखल आम्ही तर घेतोच आहोत. जनतेने घेतली पाहिजे, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली पाहिजे आणि विचारलं पाहिजे की नेमकं तुम्ही कोणाला बोललेला आहात. सर, तुम्ही हा मुद्दा न्यायालयात मांडणार का? याची भेट झाली आणि नेमकं नाही, आम्ही ते मांडू आता. पण हे मी जनतेच्या न्यायालयात तर पहिल्या प्रथम मांडतोय. जनतेच्या न्यायालयात आपल्या माध्यमातून मी मांडतोय आणि हे आक्षेपार्ह आहे. पहिली गोष्ट, कोणाच्या पाठीशी वगैरे हा तर भाग वेगळाच. पण गद्दारांना आमच्या देशाचा पंतप्रधान भेटतोय आणि गद्दारी केल्याबद्दल भिवू नका, मी तुमच्या पाठीशी सांगतोय, हे फार निंदनीय आहे. ठीक आहे, चला, धन्यवाद. छोड़ दो ना, इतना इम्पोर्टेंट क्यों दे रहे हैं उसको? जो आए और गए भी नहीं, वो आए भी और गए भी, किसी ने गंभीरता से लिया भी नहीं. नहीं, मैंने उनको मैं नहीं दे रहा हूँ इम्पोर्टेंस. मेरे लिए देश का नहीं, इसलिए मैं नहीं बोलना चाहता. नहीं, कहाँ पे? नहीं, उनके साथ भी वहाँ की सरकार ने डायलॉग करना चाहिए. और बच्चे हैं, उनके साथ बात होनी चाहिए, करनी चाहिए. वो क्या मांग रहे हैं, क्या करना चाहते हैं, क्या चाहते हैं, तो बातचीत तो होनी चाहिए. क्या आप लोग जाएंगे उनसे मुलाकात करने, जैसे आप दिल्ली गए? करेंगे, कोशिश करेंगे. अगर चाहे तो मैं जाऊंगा भी, ऐसी कोई बात नहीं है. ठीक है, फिलहाल मैं दोहराता हूँ. जिस तरह से प्रशांत किशोर की जीत हुई और फिर नहीं, छोड़ो ना, अभी इस मुद्दे से आप गुमराह नहीं करना किसी को. ये मुद्दा आज के दिन महत्वपूर्ण मुद्दा है. मैं दोहराता हूँ कि प्रधानमंत्री जी को जेनजी के साथ मुलाकात करने के लिए या डायलॉग करने के लिए समय नहीं, लेकिन
गद्दारों के साथ वो डायलॉग कर रहे हैं। और इतना ही नहीं, उनको एक वो आश्वस्त कर रहे हैं कि आप डरिए मत, मैं आपके साथ हूँ। तो ये बहुत ही गंदी बात वो कर रहे हैं। इस तरीके से प्रशासन उनसे हमें अपेक्षित नहीं था। सर, पीएम जो मुलाकात कर रहे हैं, लोकसभा में बहुत सारे बिल आने वाले हैं, डिलिमिटेशन का बिल है। नहीं ठीक है, वो क्या उसके आप ऊपर समर्थन